ऊर्जा. सायन्समध्ये अनेक ऊर्जेचे स्रोत दिले आहेत. अल्फा, गॅमा, बीटा, एक्स-रे, कॉस्मिक एनर्जीच आहे ही सर्व. त्या कंपन संख्येना शास्त्रज्ञांनीही वेगवेगळी नावे दिली आहेत. क्ष-किरण हे जास्त भेदनशील असतात. त्यासाठी लॅबमध्ये धातुयुक्त ॲप्रन घातले जातात. त्या किरणांच्या प्रतिरोधासाठी. काही इन्फ्रारेड किरण असतात. इंद्रधनुष्यात असणारे किरण जाता नाही पानी पी म्हणजे जांभळा, तांबडा, नारिंगी, हिरवा, पांढरा, निळा आणि पिवळा या सर्वांची कंपनसंख्या असते. ॲम्स्ट्रॉमने ती ऊर्जा मोजली जाते. सूर्याकडून अल्ट्राव्हायोलेट किरण प्रसारित होतात. ती ऊर्जा तर आपले जीवनच आहे. सोलर एनर्जी हाही विषय आहेच. शास्त्रात रडार फ्रिक्वेन्सी वापरली जाते. त्यामुळे टीव्ही, रेडिओ, विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालतात. काही असे वृक्ष आहेत जसे औदुंबर, वड, पिंपळ, शमी, बेल, तुळस यातूनही काही ऊर्जा बाहेर पडते. म्हणून ते दिव्य वृक्ष आहेत. ह्यातून प्राणवायू तसेच अग्नीही निर्माण होतोच. यज्ञात त्यामुळे तसेच काही औषधी वनस्पतीही वापरल्या जातात. ह्या वृक्षांना दिव्य वृक्ष त्यामुळेच म्हणतात. जास्तीच्या रेडिओ लहरी हे वृक्ष थोपवतात. अलीकडे मोबाईल टॉवरमुळे या जास्तीच्या लहरी वाढल्या आहेत. आपल्या धर्मात, सणांमध्ये या वृक्षाची पूजा त्यासाठीच असते. तो अजून मोठा विषय आहेच. कॉस्मिक एनर्जीचे हे वृक्ष म्हणजे अँटिना आहेत. मानवाच्या शरीरात 3,42,116 ऊर्जा केंद्रे जन्मतःच दिली आहेत. सर्वात ऊर्जाशील प्राणी म्हणजे मानव प्राणी होय. या सर्व ऊर्जा केंद्रांना सांभाळणारी षटचक्रे, त्यांना सांभाळण्यासाठी आत्मा, ह्या सर्वांवर प्रभाव पुन्हा पंचमहाभूते, नवग्रह. भक्ती, ज्ञान, ध्यान, क्रिया, योग ह्यांचा या सर्व चक्रांवर प्रभाव होतो. एक जरी चक्र बिघडले तरी मानवाला आजार होतो. प्रत्येक चक्रात बीजमंत्र आहेतच. ते केल्याने, उदाहरणार्थ लम हा बीजमंत्र मूलाधार चक्राचा. आपणास त्या ठिकाणी स्पंदन येणारच. प्रत्येक चक्राजवळ शरीरातील महत्त्वाचा एक अवयव आहे. त्यातील दोष कमी होतात. आपण आता जास्त शिक्षण घेत आहोत. हवे तर असे म्हणा आणि ह्या गोष्टी आमच्या वेद, उपनिषद ह्यातीलच आहेत. आम्हाला याचा विसर पडला आहे. आपल्याकडे वडिलांना पूर्वी बाबा म्हणत. काय आहे? तर ते बीज स्वाधिष्ठान चक्राला कंट्रोल करते. म्हणजेच लहानपणी, तरुण वयाच्या आधी लैंगिक भावना आवरते हे बीज. म्हणून कापालिक, शैव, अघोरी पंथात बम बम भोले म्हणतात. त्या मंत्राने शरीरावर ठराविक भावनांचा कंट्रोल येतो. कुठलेही देवीचे नाव घ्या, अनाहत चक्र. कुठलेही भगवान विष्णूंचे नाव घ्या, विशुद्धी चक्र. आणि कुठलेही भगवान शंकराचे नाव घ्या, सहस्त्रार चक्र. आपण वैज्ञानिक दृष्टिकोन, आध्यात्मिक संबंध विचारात घेतला पाहिजे. विशिष्ट स्तोत्राने एक देवता प्रसन्न होते म्हणजे काय? ते चक्र अगदी जागृत म्हणणार नाही, मात्र शुद्ध नक्कीच होते. म्हणून ज्योतिषशास्त्रात ही ह्याच संकल्पनेनुसार शांतिकर्म अथवा प्रत्येक ग्रहाच्या बीजमंत्राची संख्या सांगितली आहे. ह्यातही पूर्वकर्म दूषित आहे, भोग आहे असे आपण म्हणतो. त्याला पितृदोष, कुंडली दोष, आणखी अनेक दोष असे दिसतातही. मग ह्या दोषांचा नेमका परिणाम कुठे होतो? तर तो आपल्या शरीरावर, मानसिकतेवर, सर्वच ठिकाणी. मग आपणास तंत्र, यंत्र, मंत्र हे मार्ग सांगितले आहेत. म्हणजेच आपण आपल्या शरीरात कमी असलेली ऊर्जा ग्रहण केली पाहिजे. उपासना, साधना या मार्गातून. मग काय होईल? आपल्या शरीरात जो DNA आहे त्याच्या 24 जोड्या आहेत.
म्हणजेच आपल्या 24 पिढ्या. ती साधनेने शुद्ध होतात. 24 दत्त महाराजांचे गुरु, गायत्री मंत्रातील 24 अक्षरे ह्यांचा इथे नक्की संबंध आहे. तो एक स्विच वर्ड आहेच ह्यात शंका नाही. विविध उपासना करून ही ऊर्जा पूर्ववत काही ठिकाणी वाढवून आजार दोष नष्ट होतात. म्हणजेच उपासना, साधना, नामस्मरण किती महत्वाचे आहे हे पहा. सध्या भीतीदायक खूप माहिती सांगितली जाते म्हणून हा लेखन प्रपंच. आपल्या धर्मातील सर्व देवता या विशिष्ट ऊर्जा केंद्रेच आहेत. त्याही विषयावर वेगळे लिहिता येईलच. ही सर्व ऊर्जा केंद्रे निर्माण करणारा ईश्वर हीच सर्वात मोठी ऊर्जा. श्री स्वामी समर्थ. प्रशांत शिंदे.